नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगलीतील पत्रकार नगरसह संजय नगरातील अळ्या मिश्रित पाणी पुरवठा विरोधात लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारलाय। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या वतीनं सांगलीतील संजय नगर क्षेत्रात महानगरपालिकेच्या वतीनं आणि पत्रकार नगरमध्ये अळ्या मिश्रित दूषित गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचं निदर्शनास आल्यानं या विरोधात लोकहित मंचच्या वतीनं आज पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांना जाब विचारत दूषित अळ्या मिश्रित पाण्याच्या बाटलीसह निवेदन दिले। दूषित अळ्या मिश्रित पाण्यामुळे लहान मुलांच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असल्यानं लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी आज आपल्या पदाधिकाऱ्यांसह सदर निवेदन देत लवकरात लवकर यात सुधारणा करण्यात यावी, अन्यथा हे दूषित पाणी जबाबदार अधिकाऱ्यांना पाजू असा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला। यावेळी उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, अमोल भिसे, राजू शिर्डीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। लोकहित मंच सांगलीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड परिसरामध्ये अळी मिश्रित पाण्यासंदर्भात कार्यकारी अभियंता माननीय चिदानंद कुरणे साहेबांना आम्ही निवेदन दिलं। संजय नगर पत्रकार नगर या भागात अळी मिश्रित पाण्याचा सुरू झाले आहे, त्यामुळं नागरिक लहान मुलंही आजारी पडत आहेत। याचा आम्ही आज त्यांना सांगितलेलं आहे की याच्यामुळे साथीचे रोग येऊ शकतात आणि आमच्या या निवेदन दिलेल्या गोष्टीचा विचार करावा, नाहीतर आम्ही या तीव्र स्वरूपाचं इथून पुढं आम्ही आंदोलन करणार नाही। जर हे झालं तर येत्या 2-3 दिवसात आम्ही त्या पाण्याचं अधिकाऱ्यांना पाजू, आम्ही असं लोकहित मंचच्या वतीने इशारा देत आहे।